अकोला जिल्ह्यात रस्ते सुरक्षेसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे। आजपासून सर्व शासकीय कार्यालयांमध्ये दुचाकीस्वारांसाठी नो हेल्मेट नो एंट्री नियम लागू करण्यात आला असून हेल्मेट नसल्यास प्रवेश नाकारला जाणार आहे। अकोला जिल्हा प्रशासनाने रस्ते अपघातातील मृत्यू कमी करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे। जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार आजपासून सर्व शासकीय कार्यालयांमध्ये दुचाकीस्वारांसाठी हेल्मेट सक्ती लागू करण्यात आली आहे। या मोहिमेची सुरुवात जिल्हाधिकारी कार्यालयापासून करण्यात आली असून प्रवेशद्वारावरच हेल्मेटची तपासणी केली जात आहे। हेल्मेट नसलेल्या नागरिकांना तसेच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही कार्यालयात प्रवेश दिला जाणार नाही। प्रशासनाच्या मते हेल्मेट न वापरल्यामुळे होणाऱ्या अपघातांमध्ये मृत्यूचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे। त्यामुळे हा निर्णय केवळ नियमांसाठी नसून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत आवश्यक आहे। सध्या पहिल्या टप्प्यात जनजागृती करण्यात येत असली तरी येत्या काळात नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे। हेल्मेट असेल तरच प्रवेश असा बोर्ड लावण्याची सूचना दिलेल्या आहेत। त्यानुसार मॅडमच्या सूचनेनुसार पहिले त्यांच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इथे आम्ही सुरुवात केली आहे। प्रत्येकांना आज आम्ही सूचना देत आहे की हेल्मेट घालूनच टू व्हीलर जे यांच्या आहेत आणि हेल्मेट घालूनच ऑफिसमध्ये प्रवेश करावा आणि सतत हेल्मेट बरोबर घ्यावे त्यांच्या स्वतःच्या जीविताच्या सुरक्षिततेसाठी आज फक्त सूचना देण्यात येत आहे। आम्ही भविष्यात त्यांना जे काय आहे आपले मोटार वाहन नियमच्या कायद्यानुसार त्यांच्यावरती कारवाई करण्यात येईल।